प्रीतम दादा फलंदाज पाठवा ना. बघा फोर्ट फिटनेस वाशीगाव तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे आणि ती पेनल्टी आम्ही नंतर बघू काय आहे ते. जेव्हा तुम्ही बॅटिंगला येणार तेव्हा मात्र तुमच्या 2 धावा वाढवल्या जातील. अगलेश वेअर आर गोईंग. चला घाटल्या गावाचा एक असा खेळाडू खरं तर या नावाची चर्चा घाटल्यामध्ये सुरू आहे ज्यांनी मात्र असंख्य मॅन ऑफ द सिरीज मात्र घेतलेत आणि एक असं नाव ज्यांनी मात्र असंख्य धावा मात्र कुठल्यात आपल्या या क्रिकेटच्या करिअरमध्ये. प्रीतम मस्के आणि घाटल्याची AK-47 विशाल पांचाल मात्र फलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत असताना महत्त्वाची मॅच आहे. हॅलो. आज समालोचकांची मांदी आली असं आपण म्हणूया. ट्रॉम्बे गावाचे कुणाल दाते आमचे जतीनजी मात्र इथं उपस्थित आहेत. हरेश पांड्या सर, शुभम पाटील हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत जे हरेश पांड्या सरांना फॉलो करतात. घाटल्या गावाचा एक युवा समालोचक साहिल दरडे हे सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत आणि तदनंतर मानस. म्हणजे आज बघा ना रविवारचा दिवस आहे. आज समालोचकसुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत आणि एकेकांचा गोड आवाज. आपण कॉम्पिटिशन आज ठेवणार आहोत. खरं तर जो मात्र चांगली कॉमेंट्री करणार आहे त्यांना आम्ही विशेष मात्र पारितोषिक एक कूलर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. हॅलो हॅलो. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मात्र आजच्या दिवसाचा ही दुसरी मॅच मात्र आपल्या भेटीला. पहिला चेंडू मात्र स्विच हिट उलटा फुलटा. खरं तर या शॉटचा वापर मात्र कुठलाही फलंदाज मात्र वारंवार करताना दिसतोय. बघा 100%मध्ये 95% खरं तर फेल आहेत आणि 5% असे फलंदाज आहेत ते मात्र प्रॉपर मात्र या चेंडूला कनेक्शन करतात. तसंच मात्र या गोलंदाजाचं कौतुक करूया. पहिला चेंडू निर्धाव. आहा या टाइमाला मात्र स्टँड अँड डिलेवर हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद गई आउट ऑफ द पार्क. तिथं मिळाल्या धावा 6. नाव आहे प्रीतम मस्के.
चित्र वेगळं असलं असतं. अजून एक मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता. थोडंसं फुटवर्कचा वापर त्यांनी केला होता, पण भरतनी मात्र गुडलँड स्पॉटमध्ये जी गोलंदाजीची पिचिंग झाली आणि त्यानंतर थोडासा चेंडूनी वळण घेतलं. यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव घ्यारो मात्र तिथं उपस्थित आहेत. आज नवी मुंबई म्हटलं तर घ्यारो सुप्रसिद्ध नाव आणि भरतनी मात्र कमबॅक केलं आहे. बघा, एक चौकार आल्यानंतर 3 चेंडू मात्र निर्धाव टाकणारे दिसत आहेत, तेच म्हणजे फोर्ट फिटनेस वाशीगाव. षटकार मारल्यानंतर बघायचं आहे एक चांगली कामगिरी करत असताना मात्र प्रीतम मस्के मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे आणि षटकार तर लगावला आहे, पण अजून षटकार त्यांना मारायचं आहे, पण प्रॉपर कनेक्शन मात्र होत नाही आहे. पुन्हा एकदा ओ काय घडलं. खरं तर इंडिया गेटमधनं मात्र चेंडू रफू चक्कर झाला आणि जमिनीला गुदगुळ्या करत आणि जमिनीला आग लावत मात्र चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, जिथं धावा मिळाल्या 4. डीजे खास दिवस आणि त्यांचा आहे वाढदिवस. कृतिक मनोहर कोळी यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आई एकविरा चरणी प्रार्थना करूया की दादा तुला उदंड आयुष्य लाभो. पुन्हा एकदा मी समालोचक किरण भोईर तुम्हाला मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. पहिलं षटक मात्र संपुष्टात आलंय. पहिल्या षटकानंतर धावा मात्र गोळ्या केल्यात घाटल्या गावाने, तेच म्हणजे 10. डीजे मास्टर एक बर्थडे सॉन्ग मात्र होऊन जाऊन द्या. आपल्या दरम्यान मात्र कृतिक मनोहर कोळी आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय यांचं इथं मात्र आगमन झालेलं आहे. या दादा पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आमचे लहान बंधू षटक क्रमांक 2 मात्र घेऊन येत आहेत विजय. ओहो, खरं तर विजय म्हटलं तर एकच नाव अग्निपथ पिक्चरचं आपल्या डोळ्यासमोर येतं, विजय दीनानाथ चव्हाण. आई पण ते विजय वाशी गावातले आहेत. विशाल खरं तर काय फटका सजवलाय. चेंडूचा पाठलाग मात्र केला जातोय. रेस मात्र सुरू आहे आणि रेस मात्र कोण जिंकणार आहे. चेंडूनी मात्र रेस जिंकलेली आहे आणि चेंडू चाललाय खरं तर थर्डमॅनच्या दिशेने, जिथं धावा मिळाल्या 4-4-4. डीजे बर्थडे सॉन्ग होऊन जाऊन दे. एक चांगली सुरुवात मात्र घाटल्या गावाची झालेली आहे. विशाल पांचाल एक असा व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र आम्हाला समालोचनाची संधी दिली. एकमेव असा हा खेळाडू आहे घाटल्या गावाचा ज्यांनी मात्र आम्हाला चान्स दिला आणि आमचा आशीर्वाद सातत्याने त्यांच्या पाठीशी असणार आहे. आणि इथं मात्र गगनचुंबी हवाई हल्ला, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, जिथं धावा मिळाल्या 6. विशाल दादा काय केलंस. खरं तर सरळ बॅटनी तुमच्या बघा केवढा मोठा तुम्ही फटका खेचला. आता खरं तर विपरीत बुद्धी असं आपण म्हणूया, कारण स्विचिटचा वापर तुम्ही केला आणि गोलंदाजाला तुम्ही चान्स दिला. या टायमाला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बघा विशाल फ्रंट फुटला आले. बघा एक चुकीचा फटका आणि काय झालं. खरं तर 2 मात्र निदाव चेंडू आले. AK-47 घाटल्या गावाची या नावाने प्रसिद्ध असणारा पुन्हा एकदा आडव्या बॅटनी मात्र या टायमाला टॅपचा फटका मात्र बघायला भेटला ऑनच्या दिशेने. काऊ कॉर्नर
च्या मध्ये मात्र कुठलाही खेळाडू नाही आहे. जमिनीच्या लगत मात्र हा फटका आणि चेंडू गेला सीमारेच्या पार, मिळाल्या 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा आणि 24 आणि 4 दादा किती झाले 28. डीजे आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये एक क्रिकेटचा कुंभमेळा खरं तर सीझन मात्र संपत आला आहे. पण हे मुंबईचं क्रिकेट आहे बघा. इथं खरं तर एप्रिल मार्च मेमध्ये इथं मात्र आवर्जून मात्र क्रिकेट मात्र खेळलं जातं. दिवसाच्या स्पर्धा म्हणून म्हटलं जातं मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आणि या मुंबईच्या पंढरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. ट्रॉम्बे गावाचे काही युवा खेळाडू मात्र इथं मॅचचा आनंद घेत आहेत. धीरज असतील, खरं तर जतीन असतील, शुभम पाटील असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असताना या टायमाला प्रॉपर कनेक्शन झालेलं आहे. आणि मागील जो फटका खेळला होता त्याची भरणी आपण असं म्हणूया. आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे जिथं मिळाल्या धावा 4. डी बघा घाटला गाव त्याच्यामध्ये एकही सिंगल नाही आहे, एकही डबल नाही आहे. या फलंदाजासाठी जोरदार ताल्या वाजवा. पुन्हा एकदा मात्र स्विच हिट मात्र खेळायचा होता. बघा वारंवार तुम्हाला गोलंदाज तसा चेंडू देणार नाही आहे. थोडासा स्टान्स मात्र तुम्हाला बदलावा लागणार आहे. कारण तुम्ही मात्र स्विच हिट खेळला, यशस्वी झाले, पण पुन्हा एकदा तुम्ही मात्र तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न कुठेतरी फसला. एखादा तुमच्यासाठी तो चांगला चेंडू असतो बघा. रिवर्स मारल्यानंतर तुम्ही अजून एक चौकार षटकार मारू शकले असते, पण तसं काय झालेलं नाही आहे. या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. नाव आहे भरत. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. काय वेगवान चेंडू पेश केला आहे. खरं तर वाशी गावसुद्धा कमी नाही आहे. वाशी फोर्ट फिटनेस खरं तर या नावाने खेळत असताना गॅरो अँड कंपनी जेव्हाही मात्र ते मुंबईमध्ये येतात ना, त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र बघायला भेटतो. कारण गॅरो आणि ट्रॉम्बे हे अतूट नातं आहे. कारण गॅरोनी या ट्रॉम्बेमध्ये बरेचसे मॅचेस मात्र खेळलेले आहेत. जेव्हा शरद मात्र तेव्हा होते, तेव्हा हा एकमेव असा नवी मुंबईचा खेळाडू होता. तो सातत्याने पाटील इलेव्हनचं त्यांनी नेतृत्व केलं. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डिव्हिजनमध्ये मात्र फटका खेळला. हवाई हल्ला होता, पण नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू पडल्यानंतर धावा मात्र पुढे जाते 35 धावा. बघा दर्जेदार सुरुवात मात्र झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडीशी हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. म्हणून म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. तुम्ही खडे खडे शॉट मात्र खेळू शकत नाही आहे. कारण गोलंदाज तुम्हाला मात्र रीड करतोय आणि त्याने तुम्हाला ओळखलं आहे की हा जाग्यावरती खेळतोय. म्हणून त्यांनी मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची पिचिंग केल्यानंतर आलाय निर्धाव चेंडू. या टायमाला मिस टाइम आहे. खेळाडू मात्र चेंडू खाली येत आहेत. पहिला विकेट येईल का तर नाही. झेल मात्र सुटलाय. कोणाचा? घाटल्याची AK-47. हा झेल तुम्ही सोडलाय की मॅच सोडली, याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मात्र नंतर माहिती पडणार आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 37 धावा. डीजे
मध्ये दाखल होतात आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर मुंबई त्यांना समाविष्ट करून घेते आणि मुंबई म्हटलं तर स्वप्ननगरी. तिथं मात्र प्रत्येक व्यक्तिमत्व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि मुंबईचा महत्त्वाचा कोळीवाडा अर्थातच ट्रॉम्बे कोळीवाडा सर्वांचं सहर्षमय हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर लेट पण थेट असं आपण म्हणूया. गॅरो हा इथं मात्र फ्रंट फुटला आले बघायचं आहे. थोडासा फंबल आपल्याला बघायला भेटला आणि फंबल तर झालं आणि तिथं मात्र एक धाव मात्र अर्जित केली जाते आहे. खरं तर प्रीतम मस्केच्या बॅटमधनं बघा विशाल पांचाल खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व जो सातत्याने आमच्या स्टेटसमध्ये हाय येल्लो करत असतो. म्हणजे घाटल्याचा एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्याशी संपर्क आणि त्याच्याशी संबंध आपले चांगले आहेत. कारण सातत्याने हे कनेक्शन प्रॉपर असतं जेव्हा कुठली स्पर्धा असतं. आलाय दर्जेदार षटकार. बघा विनायक तिथं आयोजक कमिटीचे मेंबर्स तिथं आहेत. विनायक त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे. डीजे सॉरी देवदास म्हटलं तर एक अटूट नातं. जगदीशभाई जग्गू तुमचं सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अजून एक फटका सजवलाय गॅपमध्ये आहे. कुठलाही खेळाडू नाही आहे. चेंडूचा पाठलाग मात्र क्षेत्ररक्षक करतायत आणि बघायचं आहे काय आहे. खरं तर मॉर्निंग वॉक मात्र सुरू आहे का काय. कारण जिथं मात्र 2 धावा आल्या पाहिजे होत्या तिथं मात्र 3 धावा आल्यात. बघा युवा खेळाडू आहे आणि संधी भेटली या संघामध्ये. फोर्ट फिटनेस वाशी गाव धावसंख्या झालेली आहे 47. खरं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्र म्हटलं तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मात्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ती प्रतिमा जेव्हा बघतो ना आम्ही तेव्हा मात्र एक वेगळी ऊर्जा आमच्या अंगामध्ये येते. खरं तर आमचे आराध्य दैवत आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी महाराष्ट्र बनवला. डीजे झालेली आहे 51 धावा. म्हणून म्हटलं जातो ना दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन. सर्वांना मात्र जय महाराष्ट्र. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मात्र आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसाची ही दुसरी लढत. आज मात्र महत्त्वाचे संघ मात्र आज ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल होणार आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, धावबाची संधी. यस डायरेक्ट असेल आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र एकमेव असा घाटल्या गावाचा खेळाडू आहे तो काही करू शकतो. लास्ट बॉल काय इथं विशालच्या बॅटमधून आलाय धावा 4. डीजे
खरं तर अजून एक प्रतिमा मात्र तिथं आहे. खरं तर मुंबईचे किंग मेकर, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची मात्र इथं प्रतिमा आहे. म्हणून ज्यांनी सांगितलं ना की साहेब तुम्हा आम्हा सर्वांना मात्र ज्यांनी रडायचं नाही लढायचं हा मंत्र दिला आणि ही मुंबई तेच आमचे साहेब हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा मात्र इथं प्रतिमा आहे. त्यांना सुद्धा मात्र मानवंदना. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 55. खरं तर प्राप्ती लाईव्ह आज आपण जर विचार केला तर पनवेल विभागातनं आणि वावंजे गावामधनं आलेला हा यूट्यूब चॅनल खरं तर आज त्यांचा दुसरा इव्हेंट आहे आणि जबरदस्त मात्र क्लिअर क्वालिटी आहे आणि जबरदस्त कॅमेरा वर्क. खरं तर जितूबाई त्यांचे प्रॉप रायटर इथं मात्र उपस्थित आहेत आणि त्यांना मानवंदना देणारा हा जितूबाई तुमच्यासाठी आलाय, प्राप्ती लाईव्हसाठी आलाय हा दणदणीत चौकार. नाव आहे सागर गावडे. मात्र पुढे जाते 59 धावा. एक मोठी धावसंख्या मात्र. हो इथं काय घडलं खरं तर पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. बघा टेनिस क्रिकेट म्हटलं तर प्रॉपर शफल होऊन मात्र फलंदाज खेळतात. बघा सध्याच्या घडीला केतन म्हात्रे असतील, कृष्णा लक्ष्मण सातपुते सर असतील. बघा जसं सांगितलं तसं मात्र तर या नावाने प्रसिद्ध आहे. मी अगोदरच सांगितला छोटा तीर घाव करे गंभीर. याच्या हाईट मध्ये जाऊ नका, त्याची फाईट बघा. खरं तर काय षटकार ठोकलाय, या स्पर्धेचा उत्तम षटकार असा आपण म्हणूया. आज मिळाल्या 4 धावा. डीजे या ट्रॉम्बे नगरीमध्ये एक साजेशीर मात्र गोलंदाजी होत नाही आहे, कारण सागर गावडे आणि विशाल अक्षरशः तुटून पडलेले आहेत. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. ओ कैसे हुआ पता ही नहीं चला. डीजे पण वाशी गाव सुद्धा कमी नाही आहेत, कारण सिक्के के 2 पहलू होते. एक तरफ काटा होता है तो दूसरी तरफ छापा होता है और ये बल्लेबाज ने सीधा यहाँ पर चाटा जड़ा है. भाई क्या खूबसूरत बल्लेबाजी. घाटला गाव अगर या 2 फलंदाजी अगर बॅटिंग आवडली असेल ना तर धावसंख्या झालेली आहे 30. म्हणजे यस 2 आणि त्याच्यावरती सोने पे सुहागा 2 धावांची अजून पेनल्टी. आता आपण 2 धावा ऍड करूया. 81 धावा झाल्यात आणि 82 धावांचं टार्गेट आहे.
आमचे लहान बंधू कृतिक मनोहर कोळी, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा. साईबाबा चरणी आणि एकविरा आई चरणी प्रार्थना करूया की दादा तुला उदंड आयुष्य लाभो. चला आता साईल करतो. चला आता मायक्रोफोनमध्ये आपण थोडासा बदल करूया, कारण आमचे ज्युनियर समालोचक आणि आमचे जवळचे मित्र आता थोडासा त्यांचा आपण सुद्धा ऐकूया आवाज, कारण ते सुद्धा मात्र घाटला गावाचे सुपुत्र आहेत. ओव्हर टू साहिल दराडे सर. थँक्यू सो मच आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर किरणजीचं या ठिकाणी नक्की आठवण येते, कारण का वारंवार आता गेल्या हप्त्यात नवी मुंबईमध्ये देखील मोठं नाव केलं त्यांनी. जाऊया मॅचकडे. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत आणि आपण आज आलो या ट्रॉम्बे नगरीमध्ये. सर्वप्रथम मी म्हणेन की या ठिकाणी याच महिन्यामध्ये जो अटॅक झाला पहलगाममध्ये, त्यामुळे खूपच या ठिकाणी थोडी भारतामध्ये निराशा आहे, कारण का आपले 28 जण तिकडे निष्पाप नागरिक मारले गेले आणि नक्कीच भारत याचा बदला घेईल याची आपली आशा असेल नक्कीच पंतप्रधान मोदी यांच्याकडे. कारण का जे निष्पाप जण गेले होते पिकनिकला काश्मीरमध्ये पहलगाममध्ये, त्यांना वाटलं होतं की अचानक त्यांचं असं होईल. त्यामध्ये एक नेव्ही ऑफिसर देखील होता, त्याचं 16 तारखेला या ठिकाणी एंगेजमेंट झाली होती, परंतु पाहायला गेलो तर त्यानंतर माफ करा लग्न झालं होतं. तो त्यानंतर हनीमूनला आला होता काश्मीरला, परंतु या ठिकाणी लग्नाच्या केवळ 7 ते 8 दिवसानंतर पाहायला गेलो तर अटॅक झाला, त्यामध्ये तो मारला गेला. तर नक्कीच खूपच ही वाईट गोष्ट घडली. सुरुवात करूया मॅचला. आपण पाहतात हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक. आपण पाहता श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळ ट्रॉम्बे कोळीवाडा आयोजित ट्रॉम्बे यूट्यूब लाईव्ह देखील आपण पाहू शकतात. आपती लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून मोठं लक्ष आहे या ठिकाणी, परंतु कमी नाही हा संघ कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये आणि कमबॅक त्यांना आता मात्र करावंच लागेल. अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा 365 दिवस तुम्हाला या सणाचा या ठिकाणी या क्षणाचा तुम्हाला वेट करावं लागेल, त्याऐवजी तुम्ही आत्ताच करून दाखवा. 82 धावांचं लक्ष ठेवलं आहे, 81 धावा झाल्या आहेत, 82 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 82 धावा. 30 balls, 82 runs to win. It is going to be a great match because both the teams have to give their 100% to win this match. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. दोन्ही संघांना आपले 100% द्यावे लागतील या मॅचसाठी. घाटला गाव एका साईडला आहे, चेंबूर परिसरातील हा संघ तर एका साईडला वाशी गाव हा संघ पाहायला मिळतोय. फोर्स फिटनेस वाशीगाव संघ. पाहूया कशी ही मॅच होईल. बॉलिंग मार्कवर दुर्वेश पाटील पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म या ठिकाणी पाहायला गेलो तर ओव्हर द विकेट मारा करेल. स्ट्राईक खेळाडू सज्ज होतोय. स्ट्राईकवर आहे हितेश, नॉन स्ट्राईकवर आहे गॅरो. या खेळाडूची चर्चा राहिली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. पाहूया आता कशी खेळी करेल, कोण ही बाजी मारेल. या ठिकाणी आतिषबाजी होईल का षटकार चौकारांची, का विकेट जातील, पाहायला मिळेल आपल्या सेकंड इनिंगमध्ये. या वी गो. पहिला चेंडू स्ट्राईकवर सज्ज होतोय हितेश. आता मात्र गती परिवर्तन बॅक टू द पवेलियन डीजे.
फेसबुक लाईव्हवर देखील या मॅचेस पाहू शकतात घरी बसून, कारण का कडक ऊन आहे. आपल्याला जमत नसेल जर मैदानामध्ये यायला तर नक्कीच घरी बसून आपण इझिली यूट्यूबवर त्याचप्रमाणे पाहायला गेलो तर फेसबुकवर देखील या मॅचेस पाहू शकतात. फक्त पाहू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि देखील बेल आयकॉन देखील प्रेस करा. पहिल्याच चेंडूवर विकेट आल्या. दुर्वेश पाटील गती परिवर्तन केलं, हातभर चेंडू वळवला, तेवढीच चांगली झेल टिपली ती म्हणजे शुभमने. शुभम या ठिकाणी चॉकलेट बॉय आहे घातल्याचा. पाहूया आता कशी कामगिरी होईल या मॅचमध्ये. नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय भरत. हा चेंडू देखील हातभर वळवला होता. ऑफ साईडला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात वैभव शेलार. नुकतीच एंगेजमेंट झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स वैभव, तुला देखील. वैभव शेलार हा देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. वारंवार या ठिकाणी घातल्यात, जास्त प्राईज घेतलेत या खेळाडूने. चांगली या ठिकाणी बॉलिंग केली आतापर्यंत, परंतु आता नवीन बॅट्समन स्ट्राईकवर आलाय कॅरो. चर्चा राहिली याची संपूर्ण महाराष्ट्रभर. पाहूया आता कशी कामगिरी करेल. गती परिवर्तन, हल्ला बोल नेहमी इथे राहणारच. विकेटचं बटन गॅरो झालंय 0 बाद. डीजे नक्कीच एक ज्या प्रकारची सुरुवात झाली नव्हती पाहिजे त्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते, कारण का विकेट्स गेले आहेत, धावा आल्या पाहिजे होत्या. पॉवर प्लेचा षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक केवळ बाहेर असतात. सर्कलच्या बाहेर पाहायला गेलो तर हाणामारी केली पाहिजे होती, परंतु विकेट्स आले आहेत. आता पाहूया षटकार चौकार येथील का. चांगली बॉलिंग केली दुर्वेश पाटीलने. नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय क्रीजवर विजय. कडे काय बॉलिंग केले दुर्वेशने पहिल्या ओव्हरमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. म्हणतात ना, सीधी उंगली से अगर घी निकला नाही तो उंगली टेढ़ी करनी पडती है. त्याच प्रकारे रिव्हर्सचा प्रहार केला गेला इथे बॅट्समनच्या माध्यमातून. चौकार आलाय. पुढील चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, तर वेगवान चेंडू पाहायला मिळते आणि सुरेख षटक. पहिलं षटक दुर्वेशने काय हाताळलंय पहा. एक षटक तब्बल आले 5 धावा आणि केलंय तब्बल 2 खेळाडूंना बाद. त्यामध्ये एक कॅरोचा महत्वाचा विकेट ठरला होता. एक षटक 5 धावा 2 फलंदाज बाद समीकरण जाऊन पोहोचले. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे. पंच 1 to go. लास्ट 1 बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. आपण पाहत आहात खाटला गाव वर्सेस वाशीगाव फोर्स फिटनेस ही मॅच पाहायला मिळते. पहिली मॅच झाली होती माहुल वर्सेस पायलीपाडा. या दोन्ही संघामध्ये पायलीपाडा या संघाने प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देखील केलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विजय आहे स्ट्राईकवर. विजय पाहूया आता कशा प्रकारची फटकेबाजी करेल, कारण का शेवटचा एक चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. पहा सुरेख चेंडू बाद. तोपर्यंत ऐकूया आपण एक मधुर संगीत. चला डीजे.
बाद सुमधुर संगीत पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज घाटल्याचा संघ पाहूया या ओव्हरमध्ये देखील कमाल होईल का, कारण का हाणामारी तुम्हाला करावीच लागेल. सूरज चेंडू मारा करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता पहा. वेगवान बॉलिंग केले विशालने. पहिला चेंडू तेज तर्रार पाहायला मिळालाय. रन देखील पाहायला गेलो तर छोटा असेल, परंतु या ठिकाणी वेगवान बॉलिंग करतोय विशाल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निवृत्ती पडवळ यांच्या माध्यमातून. आणि तिकडे तब्बल 2 धावा धावून काढल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निवृत्ती पडवळ तिकडे आहेत. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅट्समन आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत. टीममध्ये पाहायला गेलो तर घाटल्याच्या टीममध्ये 11च्या 11 ऑलराऊंडर आहेत. प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. हाणामारी तुम्हाला करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. अभी नहीं तो कभी नहीं. पुन्हा क्या बात है, क्या बात है. बॅटिंग पाहायला मिळेल. लगातारचे 2 षटकार. सुरेख फॉर्म मध्ये आलाय. विशाल पांचालला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. आता मात्र वेगवान चेंडू हा एक चेंडू शिल्लक आहे. 23 धावा झाल्या आहेत धावफलकावर. ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली बऱ्याचशा माध्यमातून कौतुकास्पद आहे, कारण का पहिल्या ओव्हरनंतर संघ थोडा बॅकफुटवर गेला होता. त्यानंतर चांगली बॅटिंग केली, चांगले पॉझिटिव्ह माइंडसेटनी बॅटिंग पाहायला मिळाली आहे. हा देखील सुरेख चेंडू पहा. याच प्रकारची बॉलिंग केली पाहिजे होती, परंतु आता मात्र सांगितलंय पंचांनी या ठिकाणी इट्स अ वाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी हा वाईट चेंडू घोषित केलेला. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रिव्ह्यू नाही आहे याची नोंद करून घ्यायची आपण. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा झाल्या आहेत. तब्बल आतापर्यंत 19 धावा आल्या आहेत या षटकामागे. शेवटचा एक चेंडू असेल स्ट्राईकवर भरत. करायला लावलं आहे, कारण का 18 चेंडू आणि 52 धावांची गरज या मॅच मध्ये आतापर्यंत या ठिकाणी झालंय. 18 चेंडू आणि 52 पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या होत्या दुर्वेशच्या. त्यानंतर या ठिकाणी विशालने ते षटक हाताळलं आणि पाहायला गेलो तर धावांचं डोंगर मात्र रचलंय. ते म्हणजे वाशीगावने हल्ला बोल केलंय. हल्ला बोल पाहायला मिळालंय. 18 चेंडू आणि 52ची गरज आहे. दुर्वेश पाटील बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. पाहूया दुर्वेश पाटील आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल का, या ठिकाणी मॅच क्लिअर करतील वाशीगाव संघ, ते पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी. या मॅच मध्ये दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. तुम्हाला म्हटलं होतं मी की या ठिकाणी ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे, कारण का दोन्ही संघ तेवढेच आपल्या
या ठिकाणी नावासाठी नाही तर गावासाठी खेळतायत आणि गावासाठीच खेळलं पाहिजे. सुरेख इथे आयोजन पाहायला मिळतंय आज या ट्रॉम्बेच्या ग्राउंडमध्ये. सुंदर एक ग्राउंड आहे आणि मुंबईमध्ये पाहायला गेलो तर असे ग्राउंड खूप कमी पाहायला मिळतात, परंतु ट्रॉम्बेकरांनी हे ग्राउंड राखलंय ती देखील एक मोठी गोष्ट आहे. खूप बंद ग्राउंड पाहायला मिळतात या ठिकाणी मुंबईमध्ये, परंतु खूपच सुंदर एक ग्राउंड आहे ट्रॉम्बेचं. चेरेश्वर ग्राउंड आपण याला म्हणू. सुरेख ग्राउंड. जाऊया मॅच कडे. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे विजय. दुर्वे हम भी तुम्हारा यहाँ पे साथ देंगे, साथ साथ ये टोटल चेस करेंगे, परंतु घाटला गाव. चला या ठिकाणी या मॅच मध्ये रंगत आणायची असेल तर विकेट्स घ्या. या दोघांच्या विकेट्स महत्वाच्या आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल. गती पर या ठिकाणी त्यांच्या हातातून निसटून जाईल जर अशा प्रकारची आपण बॉलिंग केली तर. चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. मिस टाइम झालाय. कॅच तिकडे प्रवेश करायचा असेल तर 15 चेंडू आणि तब्बल 40 ची गरज आहे मॅच मध्ये. बॉलिंग मार्क पर दुर्वेश पाटील सज्ज होतोय. नवीन बॅट्समॅन पाहायला मिळतोय राहुल. नाम तो सुनाई होगा. सुरेख फटका हा देखील आहे. गॅप मध्ये शॉट खेळलाय आणि पहा खूपच चांगला या ठिकाणी माइंडसेट दाखवलंय ते म्हणजे राहुलने. त्याला माहिती आहे भरतची बॅट लागले, भरत फॉर्म मध्ये आहे, भरतला स्ट्राईक करून दिली आणि भरतला सांगितलंय की आता माझा तू हल्ला बोल कर. परंतु दुर्वेश एक मोठी चुनौती असेल ती म्हणजे भरत समोर, कारण का दुर्वेश पाटील या ठिकाणी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल. पुढील चेंडू सुरेख चेंडू होता. कोलबडपाचा चेंडू आणि एकच धाव तिकडे काढली आहे. एक एक धाव या मॅच मध्ये महत्वाची आहे पहा, कारण का ही मॅच दोन्ही संघांना जिंकायची आहे. 13 चेंडू आणि 13 बॉल 38 रन्स टू विन. 13 मध्ये पाहिजेत 38. शेवटचा एक चेंडू आहे. राहुलची शैली पहा वेगळीच आहे बॅट पकडायची. एक वेगळ्या स्टाईलने तो उभा राहतो राहुल. सुरेख फटका हा देखील आहे आणि सिंगल नाही घेतली आहे. स्ट्राईक ठेवले स्वतःने ती म्हणजे भरतकडे. पाहूया आता बॉलिंग मार्कवर कोणता खेळाडू येईल. शुभम जाधवला या ठिकाणी आमंत्रित करतील का, कारण का शुभम जाधव ज्या प्रकारे बाहेर कामगिरी करतोय ती कौतुकास्पद आहे. त्यालाच या ठिकाणी इथे आमंत्रित करतील, कारण का हे महत्त्वाचं षटक आहे. जेव्हा पण आपण क्रिकेट खेळतो तेव्हा आपण पाहायला गेलो तर जेव्हा
मॅचमध्ये सेकंड लास्ट ओव्हर असते ना ती या ठिकाणी पाहायला गेलो तर एकदम आपल्या संघाचा मेन बॉलर ती बॉलिंग टाकतो. आणि पाहूया शुभम हे षटक टाकताना पाहायला मिळेल कारण का एक चांगला बॉलर आहे शुभम. 12 चेंडू आणि 38 धावा, 38 धावा आणि 12 चेंडू. पाहूया कोणता गाव इथं जिंकेल, वाशी गाव का घाटला गाव, घाटला गाव का वाशी गाव. एक काटेची टक्कर पाहायला मिळाली आहे आपल्याला आज या ट्रॉम्बेच्या ग्राउंडमध्ये. नवीन गोलंदाज पाहायला मिळतं शुभम. घाटलेकरांच्या डोक्यात असेल की आता मात्र एकच विकेट पाहिजे भरतची, कारण का भरतची विकेट जर इथे आली तर नक्कीच ही मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतात. परंतु जर भरतची बॅट लागली इथे तर नक्कीच भरत सिंगल हँडेडली ही मॅच जिंकून देऊ शकतो वाशी गावला. दोन्ही संघ इथे फेवरेट असतील ही मॅच जिंकण्याकरिता. परंतु ज्या प्रकारची बॅटिंग केली होती विशालने, सुरेख बॅटिंग केली होती विशाल, सागर गावडे, प्रीतम मस्के या तिघांनीही चांगली बॅटिंग केली, 80 धावा ठोकून काढल्या. परंतु चांगली बॉलिंग तुम्हाला करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर शुभम जाधव आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे भरत, ज्याने या ठिकाणी षटकार चौकांची आतिषबाजी केली होती. लेट्स प्ले. सूरज पंचाने सांगितलंय पिचिंग आउटसाइड लेग आहे, त्याचमुळे या ठिकाणी बाद नाही दिले. परंतु चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे ती म्हणजे शुभमच्या माध्यमातून. चांगला बॉलर आहे, पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. शुभम प्रेशरची बॉलिंग आहे, प्रेशरवाली ओव्हर आहे ही, कारण का ही निर्णायक षटक ठरेल या मॅचमध्ये. हे षटक ठरवेल की ही मॅच कोण जिंकेल, वाशी गाव का घाटला गाव. हे षटक महत्त्वाचं आहे. हे 5 चेंडू महत्त्वाचे आहेत. या 5 चेंडूमध्ये काय घडेल ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. पुढील चेंडू सूरज महत्वाचा आहे घाटला गावसाठी, कारण का जेव्हा जेव्हा घाटला गाव संकटामध्ये आला आहे तेव्हा तेव्हा शुभमने चांगली बॉलिंग केली आहे आणि घाटला गावाला मॅच जिंकून दिली आहे. परंतु भरतवर जिम्मेदारी असेल, भरतला देखील आपल्या टीमला मॅच जिंकून द्यायची आहे. ही स्लो आणि स्ट्राईक आता मात्र राहुलला मिळाली आहे. 3 चेंडूत केवळ एकच धाव आली आतापर्यंत. चांगली बॉलिंग केली शुभम जाधवने. 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 9 बॉल्स 37 रन्स टू विन. कंपल्सरी चेस तुम्हाला करावं लागणार आहे. आता राहुलला देखील बॅट फिरवावी लागेल, कारण का या ठिकाणी चेंडू खूप कमी राहिले आहेत. षटकार चौकार खेचावेच लागतील. आणि पहा काय बॉलिंग केली आहे, ब्रह्मास्त्र या ठिकाणी हाताळलं गेलं ते म्हणजे शुभमच्या माध्यमातून. यॉर्कर चेंडूचा मारा केला गेला. चांगली बॉलिंग करतो शुभम. एक वेगळाच कॉन्फिडन्स, एक वेगळ्याच पॉझिटिव्ह वाइब्स या प्लेअरकडे आहेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. पहा हातभर चेंडू समजला नाही. हा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलं ना ते बॅट्समनने एक्सपेक्ट नव्हतं केलं, त्याचमुळे हा फटका पाहायला मिळालाय. आणि एकच धाव या चेंडूवर येईल. काय षटक हाताळलंय शुभमची बॉलिंग. जर तुम्हाला आवडली असेल ना टाळ्याहून जाऊन दे मित्रांनो. काय बॉलिंग केली आहे, आपल्या गावासाठी खेळलंय, नावासाठी नाही तर गावासाठी खेळा. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता. भरत पाहूया या चेंडूवर षटकार येईल का. सिंगल काढले आणि भरतने स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. 6 चेंडू आणि 35 धावा, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार तुम्हाला खेचावेच लागतील तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर.
6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. अनिकेत पावसकर या बॉलरची शैली देखील वेगळी आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी आता रिसेंटलीच सुनील नारायण ज्या प्रकारची बॉलिंग करतो त्याच प्रकारची बॉलिंग हा खेळाडू करतो. बॉल शेवटपर्यंत लपवून आणतो आणि एंड टाइमला या ठिकाणी वेगळे चेंडू पाहायला मिळतात. अनिकेत पावसकर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर आहे भरत. 6 चेंडू 35 धावा. पहा तुम्हाला म्हटलं होतं त्याच प्रकारची बॉलिंग पाहायला मिळते सुनील नारायण सारखी. पहिला चेंडू आलाय निर्धाव. 5 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र काहीतरी चमत्कारच इथून मॅच जिंकून देऊ शकतं फोर्स फिटनेस वाशीगाव या संघाला. कारण का ज्या प्रकारची मॅच पाहायला मिळाली ना त्या प्रकारे या ठिकाणी असं वाटलं होतं की कमबॅक करेल वाशीगाव संघ विशालच्या ओव्हरनंतर, परंतु चांगलं षटक हाताळलं दुर्वेश आणि शुभमने दोघांनी. पहा तुम्हाला म्हटलं मिळालं तो म्हणजे अनिकेत पावसकरच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक. मात्र काहीतरी रनअप चुकतोय. टेट बॉल असं म्हणू आपण याला. 4 चेंडू आणि 35 धावा. सुरेख फटका आहे आणि हा देखील निर्धाव चेंडू येईल. सुरेख इथे पहिली पाड्या कॅप्टन आपण लगेच यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ टॉससाठी. आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहा पहिले 3 चेंडू पाहायला गेलो तर वेगळ्या पद्धतीचे होते. स्पिन केलं होतं, टर्न केलं होतं, वळवळा होता चेंडू, परंतु आता मात्र वेगवान चेंडू. ही शैली आहे बॉलरची. खूप व्हॅरिएशन्स आहेत त्या बॉलरकडे आणि जेव्हा बॉलरकडे एखाद्या व्हॅरिएशन असतात तेव्हा नक्कीच तो डॉमिनेट करतो मॅचमध्ये. पहा हा चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर आता मात्र सुरेख जो विकेट किपर आहे मागे यष्टिरक्षक आहेत त्या देखील टप्पे हे चेंडू समजत नाही आहेत. पुढील चेंडू सुरेख चेंडूचा पंचांकडे अपील मागितली होती परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावली आणि क्या बात आहे घाटला गाव आणि मिळव